करतो आणि लवकरच कार्यक्रमास सुरुवात करूया. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाच्या अध्यक्षावर नव्हती, तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी आपल्या गावचे सर्वांचे लाडके असे सरपंच मान्य श्रीयुत किरणभाऊ उगले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांचं नाव कृषी क्षेत्रामध्ये एक आदर्श कृषी सेवा केंद्र या नावाने आहे असे मोहनगिरी कृषी दीपक यांचे मालक श्री दीपक शेठ गव्हाळे पाटील यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख स्थान आपण स्वीकारावं. नाही पण कार्यक्रमाचे जे शे आहे त्याप्रमाणे करू नये. नाही सर्वांना घेऊया ना, सर्वांना घेऊया ना. नाही सर्वांना घेऊया ना. आता तुम्ही इथले आज गेस्ट आहे, तुम्ही इथले. ठीक आहे. दीपक शेठचा मोठेपणा आपण सर्वांनी पाहिले या ठिकाणी. यानंतर मी स्टेजवरती निमंत्रित करतो विक्रम सीड कंपनीचे टेरिटरी मॅनेजर गौतमजी सातदिवे साहेब यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी स्टेजवर पाचारण करतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या इथे आपण कार्यक्रम करत आहोत, ज्यांनी या व्हरायटीचं सुंदर असं संगोपन केलं, सुखदेवजी खुळे पाटील आपण या ठिकाणी समोर या. यानंतर आपल्या मळेगाव थडी येथील प्रगतशील शेतकरी मान्य श्रीयुत रमेशजी उगले साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्टेजवरती यावे. तसेच मळेगाव थडी येथील ग्रामपंचायत सदस्य माननीय बबनजी राजगुरू साहेब यांना विनंती करतो आपण या स्टेजवरती यावे. सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न झाले आहेत. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करतो. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी साईबाबाच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किरणभाऊ उगले साहेब यांचा सत्कार आमच्या टेरिटरी मॅनेजर सांगितल्याप्रमाणे मी स्वतः करत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक शेठ गव्हाळे पाटील यांचा सत्कार रमेशजी उगले पाटील साहेब करतील. मळेगाव थडी येथील प्रगतशील शेतकरी सुखदेवजी खुळे पाटील साहेब यांचा सत्कार विक्रम सीड कंपनीचे टेरिटरी मॅनेजर गौतमजी सातदिवे साहेब करतील. त्यांना विनंती आहे सत्कार करावा. तुम्ही टॅब घ्या. त्यांना साईनाथजी गव्हाणे साहेब यांचा सत्कार गौतमजी सातदिवे साहेब करतील. प्रगतशील शेतकरी रमेशजी उगले साहेब यांचा सत्कार सातदिवे साहेब करतील. यानंतर आपले ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री बबनजी राजगुरू साहेब यांचा सत्कार दीपक शेठ गव्हाळे पाटील करतील. सातदिवे साहेब
हे तुम्ही म्हणा. हो मग तुम्ही कसं म्हणते तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले सुधाकरजी घुगे साहेब यांचा सत्कार मी विकास भाऊ खुळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याच्यामुळे नेहमी कार्यक्रम घेतले पाहिजे. कंपन्या चूक दरवेळेस 2-4 कार्यक्रम घेऊन टाकू तुमच्या गावात. या ठिकाणी कंपनीच्या वतीनं हा एखाद्या वाहनाविषयी जो कार्यक्रम असतो, एखाद्या शेतकऱ्यांनी जे कष्ट घेतलेले असतात त्या कष्टाबद्दल आणि त्या वाहनाबद्दल, तो जे वाहन असेल ज्या कपाशीचा असेल किंवा वेगवेगळ्या पिकांचा असेल त्याच्याविषयी शेतकरी आणि त्या कंपनीनं केलेलं परिश्रम, ते वाहन तयार करण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांनी त्याची लागवड असेल, जोपासना असेल, अतिशय शेतकरी हा लहान बाळाप्रमाणे कुठल्याही पिकाची जोपासना करत असतो. त्याला निसर्गाची साथ असते. यावर्षी तसं पावसानं थोडंसं आपल्याला अत्यल्प असा प्रतिसाद दिला, तरी पण कोपरगाव तालुक्यातील जेव्हा आम्ही पाहणी करतो त्यावेळेस खरोखर शेतकरी बंधूंचं कौतुक करावं तर कमी पडतं. कारण त्यांनी अतिशय कमी पाण्यामध्ये त्यांचं जे नियोजन आहे हे खूप सारं दाखवून दिलेलं आहे की आम्ही या अवस्थेमध्ये पण आपल्या उत्पादनामध्ये आणि गुणवत्तेमध्ये कशी भर पाडू शकतो. तर यासाठी मी विक्रम सीड कंपनीचे टेरिटरी मॅनेजर आदरणीय साधदेव साहेबांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तसेच आपण या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन आज आपण इथे हजर झाला त्याबद्दल मी सर्वांचे विक्रम सीड या कंपनीतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्याला पूर्ण पाहून म्हणून लागलेले श्री दीपक कृषी दीपक माऊनगिरी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री दीपक भाऊ गव्हाणे हेही या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मान्य करतो. तर तुम्हाला माहितीच असेल की विक्रम सीड ही जी कंपनी आहे ही खूप विक्रम सीड मैको ही जी कंपनी आहे ही फार जुन्या काळापासून बियाण्याच्या याच्यामध्ये फार अग्रेसिव्हली काम करत आलेली आहे. आज आपण म्हणजे बऱ्याच वर्षापासून विक्रम सीड असो मैकोचं हे वाण आपण कापसाचे म्हणावं किंवा इतर कुठल्याही पिकाचे वाण आपण लावलेले असाल, तर आपण आज श्री किरण भाऊ उगले आणि विकास भाऊ खुळे यांच्या शेतामध्ये जमा झालेलो आहोत. त्यांनी बिग्गी आणि मेडल या दोन्ही व्हरायटीची लागवड केलेली आहे. तर मी सर्वप्रथम तुम्हाला बिग्गी या वाणाविषयी थोडीशी एक माहिती देईल. त्यानंतर आपण प्रत्यक्षात क्षेत्रावरती जाऊन बघणारच आहोत की ॲक्च्युली ते झाडाची रचना कशी आहे, कैरीची साईज कशी आहे, ह्या गोष्टी आपण तिथे जाऊन बघूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणजे बिग्गी या वाणाविषयी सांगतो. बिग्गी हे जे वाण आहे हे प्युअर म्हणजे बागायती वाण आहे. याची जे झाडाची रचना जी आहे तर याला मेन एक फळफांदी असते, त्याच्यानंतर हे उभाट वाढणार प्लस तसंच लांब डेरेदार हे करणारं झाड असतं, ज्याचा जो रंग आहे एकदम हिरवागार आहे. याचा जी कैरीची जी साईज आहे ती कैरीची साईज खूप मोठी आहे. त्याच्यानंतर याचं 5 पाकळीचं बोंड येते. 5 पाकळीचं बोंड हे वेचायला एकदम सोपं आहे. त्यानंतर जर झाडाची जे रस शोषक किडीस आहे तर रस शोषक किडीसमध्ये पण हे प्रतिकार तुम्हाला जाणून येईल. तसेच मेडल जे आहे तर मेडल हे थोडंसं कोरडो आणि बागायती दोन्ही याच्यामध्ये चालतं. काय होतं की मागच्या वर्षी थोडासा पाऊस जास्त होता, तर पाऊस जास्त असल्यामुळे कधी कधी जे लवकर येणारे वाण असतात त्याच्या खालच्या कैऱ्या तुमच्या लवकर बनतात. पाऊस जास्त असला की खालच्या कैऱ्या तुमच्या 20-30 कैऱ्या ज्या आहेत त्या सडून जातात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठल्याही व्हरायटीची निवड करताना अगोदर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण एक तर लागवड कशी करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे आणि आपलं रान कसं आहे यानुसार कुठल्याही वाणाची आपण निवड करत जावी. कारण आपण जे असतो आपला सगळं म्हणजे लहान मुलापासून त्या
पिकाला सांभाळत असतो आणि जेव्हा ते आपल्या हातात यायचा वेळ आहे त्यावेळेस जर समजा जास्त पाऊस झाला त्यावेळेस तुमच्या ज्या खालच्या कायऱ्या साडल्या तर ते काही येणारं तुमचं जे उत्पन्न असतं त्याच्यामध्ये तुमची घट होती. त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की कुठल्याही वाहनाची निवड करता वेळेस वाहन असं निवडा की जे आपल्या जमिनीला, वातावरणाला आणि आपण जी काय मेहनत करतोय त्याला पुरेपूर सुटेबल असेल. कारण कधी कधी काय होतं की माणूस व्हरायटी निवडताना किंवा कुठलाही वाहन निवडताना म्हणजे व्हरायटी चांगली निवडतो, बरोबर आहे, पण त्याच्याकडनं बेसिक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की त्याला वेळेवरती केल्या गेल्या पाहिजे. जसं की आपण बघतो जे लावल्यानंतर साधारणतः 10-15 दिवसानंतर कापसावरती मावा ही किडी येणार, म्हणजे ज्या रसशोषक किडी आहे त्या वेळोवेळी त्या फवारणी घेत गेल्या पाहिजे. जसे भलेही काय होतं, आता मागच्या तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलंय असेल की जवळपास 22 ते 23 म्हणजे 25-30 दिवसाचा जो कालावधी होता त्याच्यामध्ये पाऊसच नाही पडला. तुमच्याकडे पाणी होतं म्हणून तुम्ही पाणी दिलं, पण अशा वेळेस काय झालं की बाबा आता खूप ऊन पडलंय, फवारणी कशाला करायची, परिस्थिती काय आहे, काय होईल काही सांगता येत नाही. असं न करताना कुठल्याही चांगल्या कीटकनाशकाच्या वेळेस तुम्ही फवारणी करा, जेणेकरून काय होईल की एकदम मग काय झालं त्या काळामध्ये काही लोकांनी फवारण्या घेतल्याने मग पाऊस पडल्यानंतर काय झालं की खालच्या जमिनीची जी उष्णता होती ती उष्णता झाली आणि झाडावरती तुमच्या ऑलरेडी रसशोषक किडीचा अटॅक झालेला होता, खूप प्रमाणात अटॅक होता, पण लक्ष न केल्यामुळे काय झालं की एकदम पाऊस पडला, तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकदम पान असे लाल म्हणजे वाकडे तिकडे, मग असं वाटलं की खूप पाऊस आहे, म्हणजे ही व्हरायटी खराब आहे किंवा बघ बाबा आता खूप अटॅक आला, आता काय करू, मग दुकानदाराकडे गेले. तर तसं न करताना एक वेळोवेळी एक कालावधी नंतर एक ठरून घ्यायचा कालावधी, 15-20 दिवसानंतर एक थोडाफार स्प्रे घेत राहायचा, जेणेकरून कापूस हा तुमचा चांगला राहील. तर मी तुम्हाला हेच सांगेल की येणाऱ्या वर्षी आता बिगीचं उत्पादन आता किरण भाऊ उगले यांना कळेलच काय आहे काय नाही. आमचं हे एकदम बिग बोल साईज व्हरायटी आहे, वेचायला एकदम सोपा आहे आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये नक्कीच त्यातून मदत होईल. काही असलं तर आपण आता थोड्या वेळाने प्लॉटवर जाणारच आहे, काही कोणाच्या काही अडचणी असल्या काय असलं तर ते आपण तुमच्याकडनं तुमच्या हे असेल तर ते मला सांगा, आपण थोडंसं काय त्याच्यात चर्चा करता येईल, तुम्हाला काय मार्गदर्शन करता येईल ते मी करेलच. धन्यवाद. धन्यवाद सर. साहेबांनी आपल्याला मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. वाहनाविषयी वाहनाचे जे गुणधर्म असतात, उत्पन्न वाढीसाठी पहिलं असतं जमीन, दुसरं असतं निवडलेलं वाहन आपण, आणि त्याच्यानंतर येतं खत व्यवस्थापन, त्याच्यानंतर येतं आपला फवारणी शेड्यूल. हे सर्व करत असताना वाहन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आपण किती मेहनत केली जर वाहनांना साथ दिली नाही तर आपण काय करू शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण जेव्हा निवड करतो कुठल्याही पिकाची, जेव्हा आपण निवड करतो पेरण्यासाठी व लावण्यासाठी, वाहन हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. आता सरांनी आपल्याला वाहनाविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि खरोखर शेतकऱ्यांनी हा जो वाहन आहे, आपल्या गावामध्ये 2 या ठिकाणी प्लॉट आहेत, हे पाहून निश्चितच भविष्यामध्ये या कंपनीच्या वाहनाला आपण प्रतिसाद द्याल अशी मी आपल्या सर्वांकडून ग्वाही अपेक्षा करतो. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांचं व्यक्तिमत्व मी म्हणाल बोले तसं चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे ते या तालुक्यातील बळीराजांना अगदी अवरात्रपणे कार्यरत असून मार्गदर्शन करतात. विक्री नव्हे तर मार्गदर्शक म्हणून मी त्यांचं नाव सांगेल, असे मौनगिरीचे मालक माननीय श्री दीपक गव्हाळे पाटील आपला मार्गदर्शन करतील. नमस्कार. सर्वांशी माझी तशी वैयक्तिक ओळख आहे आणि ह्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी मला स्थान दिलं सर, मी आपणाला सांगू इच्छितो, हा उगले परिवार हा माझा फार जवळचा नातेवाईक आहे, म्हणजे पाहुणे म्हटलं तरी त्यात काही वाईट नाही. आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जसं आपण दीपप्रज्वलन करतो आणि बाबांच्या प्रतिमेचं पूजन केलं, परंतु ह्या गोदावरी मातेच्या, गौतमी मातेच्या किनाऱ्यावर आपली जी वसलेली गावं आहे, तसेच आपला जो तालुका आहे, तर आपण मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, आज आपली जी उपजीविका जी सर्वांची सुरू आहे, आपली जी शेती जी खरी फुलली आहे, ही तिच्या आशीर्वादामुळे आपलं आज हे सगळं जे नंदनवन दिसतं आहे साहेब, हे खरं तिच्या जीवावरती आहे. आणि मग एक थोडंसं कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सर्वांनी स्वतःला स्मरून
एकदा मनापासून आठवा का आपण हे सगळं काही करत असताना, ती सर्व काही आपल्याला देत असताना आपण तिच्यासाठी काय केलं. ज्यावेळेस घरात एखादा अंत्यविधी होतो, जुने कपडे, त्या माणसाच्या ज्या आठवणी असतात त्या गंगामाई जातात. गणपती विसर्जनाचे ज्यावेळेस कार्यक्रम होतात, मूर्ती असेल, 10 दिवस जो तिथं तुमची फुलं असतील, काय जे जमा होतं ते गंगामाईमध्ये जातं. आता नवरात्रीचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. तर ह्या सर्वांनी आपल्या सर्वांची ही एक सामूहिक जबाबदारी आहे का त्या मातेचं सौंदर्य, तिचा हा प्रवाहितपणा हा कायमस्वरूपी टिकावा, त्या पाण्याची शुद्धता, पवित्रता कायमस्वरूपी टिकावी, का जे वर्षानुवर्ष या ठिकाणी चालत आलेलं आहे. आणि तिच्या जीवावरती तिच्यातून जो पाणी आपल्याला मिळतं त्या पाण्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे, त्या पाण्याची शुद्धता टिकली पाहिजे. आणि जेणेकरून आपला हा जो परिसर आहे हा असाच नंदनवन वर्षानुवर्ष आपल्या मुलांबाळांसाठी तिच्यातून जे पाणी आपल्याला मिळतं, जी आपली उपजीविका चालते, ती अशीच वर्षानुवर्ष चालावी. आणि आपण सर्वांनी स्मरण करून गोदावरी माते की, गोदावरी माते की. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. बस. कापूस ह्या पिकाला खऱ्या अर्थानं काळ्या आईचं पांढरं सोनं म्हणून संबोधलं जातं. आणि खरोखर कापूस हे पीक हे जाड रानातलंच पीक आहे, हे हलक्या रानाचं पीक नाही. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो हे जे रान आहे किरण भाऊचं किंवा विकास भाऊचं, हे जाड रान आहे. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये योग्य वेळेत योग्य वाहनाची जर आपण निवड केली, योग्य खत व्यवस्थापन असेल आणि रोग कीड नियंत्रण असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या, अंतर मशागत जर योग्य पद्धतीनं केली, तर निश्चितच आपण एक अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो. आणि मग लागवडीचं जे अंतर आहे त्या जर विषयावर आपण चर्चा करायला जर गेलो, तर आता नवीन एक प्रचलित पद्धत सध्या बऱ्यापैकी सुरू आहे, 7x1.5x2 ही सुद्धा एक लागवडीची नवीन पद्धत आहे. तिच्या सुद्धा 4x2 वर जेवढी झाडं बसतात तेवढी झाडं त्यामध्ये बसतात. तशी आपल्याकडे जी पद्धत आहे 4.5x1.5 किंवा 4.5x2 किंवा 4x2 ह्या सुद्धा प्रचलित पद्धती आहे. कापूस हे पीक जर पाहिलं तसं खरं वैजापूरच्या बॉन्ड्रीवर किंवा मराठवाड्यातून विदर्भातून आपल्याकडे मागील 5-6 वर्षापासून या ठिकाणी आलं. आणि मग आमच्याकडे जी पद्धत होती 4x4 वरती लागवडी ह्या केल्या जात होतात आणि पूर्णतः हा कोरडू कापूस आमच्याकडे पिकवला जात होता. परंतु जो एक्सप्रेस कॅनॉलचं पाणी ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस आमचं तिळवणी असेल, शिरसगाव असेल, आपेगाव असेल, गोदेगाव असेल, घोयगाव असेल, ही गावं खऱ्या अर्थाने बागायती झाली. आणि मग आता 4x2, 5x2, 5x1.5 आणि ह्या पद्धतीनं बरेचसे नवीन प्रयोग होत आहे. ह्या गावामध्ये टोमॅटो सारख्या पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड होते. आणि आत्ताच जो टोमॅटोचा हंगाम संपून गेला आणि हे करत असताना टोमॅटोचे जे गगनाला भिडलेले जे रेट होते 1,500, 2,000 असतील, 1,700 असतील, ह्या आशेपोटी आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी जो प्लॉट दरवर्षी 40-50 हजारात तयार होत होता तिथं 80-80, 90-90 हजार रुपये खर्च त्या पिकावरती झाला. आणि ज्यावेळेस प्लॉट चालू झाले त्यावेळेस साहेब 100 रुपये, 70 रुपये, 80 रुपये विकण्याची ही वेळ आली. तर आपल्याला सर्वांची ही एक सामूहिक जबाबदारी आहे का आपण जे पीक करतो कमी खर्चामध्ये अधिक उत्पादनाकडे आपल्याला कसं जाता येईल, ह्या गोष्टी सुद्धा आपण विचारात घेतल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस टोमॅटोचे रेट होते त्यावेळेस आज 1261 सोडलं, उद्या 1340-13. मी सर्वांना दुकानावरही तेच सांगतो, आजही तेच सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पहिलं जे खत सोडलेलं आहे आणि परवा परत त्याला खत सोडलं, हे खत खाण्याच्या आतच त्याला तुम्ही दुसरं खत सोडतात. आणि मग ज्यावेळेस ते पाणी दिलं जातं त्यावेळेस ते परवा सोडलेलं जे खत आहे त्या पिकाच्या मुळीच्या अवस्थेच्या अशा खाली जाऊन बसतं आणि त्याने ते उचलत नाही. आपण जोही खर्च केला त्यातला 60 ते 70% खर्च या ठिकाणी वाया जातो. आणि मग हे करत असताना कुठलंही पीक असेल त्याचं एक शेड्यूल बनवून घ्यायचं कच्चं, आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने रोगकिडीचं नियंत्रण असेल, खत व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना कराव्या लागतील. आणि हे करत असताना कपाशीच्या मुद्द्यावर आपण पुन्हा येऊ. साहेबांनी सांगितलं का कपाशी मधला जो 1.5 महिन्यापूर्वीचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये कपाशा लाल झालेल्या दिसत होत्या. ह्या लाल झाल्या म्हणजे हा लाल्या रोगाचं ती सुरुवात नव्हती. पावसाचा 2 महिन्याचा जो पडलेला खंड होता आणि मग तदनंतर जो पूर्वा नक्षत्राचा पाऊस आपल्याकडे झाला सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये जे ऊन होतं याच्यामुळे थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव पानाच्या खालून मोठ्या प्रमाणात होता. आणि तो थ्रिप्स पानाच्या खालून मोठ्या प्रमाणात रस चाटत असताना अपुरा अन्नद्रव्यामुळे थ्रिप्सने खरडल्यामुळे ते पान त्या ठिकाणी लाल झालेलं आपल्याला दिसत होतं. आणि या ठिकाणी बरेचसे शेतकरी ज्यावेळेस ते दुकानदाराकडे जायचे किंवा त्या कृषी विक्रेत्याकडे जायचे आणि त्या दुकानदाराला ते मागणी करायचे की बाबा कपाशीवरती लाल्या आला. कपाशीवरती लाल्या आला म्हणजे काय झालं, त्या किडीने, त्या थ्रिप्सने, त्या फुलकिड्याने रस चाटल्यामुळे, पानामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळे
ते पान खालून पत्रवळी झालं, पत्रवळी सारखं दिसत होतं आणि पंतीसारखं वरच्या बाजूने वाकलेलं या ठिकाणी आपल्याला दिसत होतं. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या आमच्या शेतकरी बांधवांनी त्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकाची निवड करून त्याच्या फवारण्या त्या ठिकाणी घेतल्या, त्यातले हे आपण प्लॉट बघू शकतो, त्यांना त्या किडीवरती नियंत्रण मिळालं. तदनंतर त्यांनी दुसऱ्या फवारणीमधून जे विद्राव्य खतं येतात ते विद्राव्य खतं, सूक्ष्मान्नद्रव्य याचा संतुलित वापर केला आणि हे सगळं केल्यामुळे आज हे जे चांगले प्लॉट आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी ते उभे आहेत. हे जे 2 वाण आहे बिग्गी आणि मेडल साहेब, वाण खरोखर चांगले आहे, परंतु तुम्ही ते बियाणं पुरवताना त्याच्याबरोबर जे माहिती पत्रक देता त्यास एक स्पष्ट सूचना, जसे कांदा बियाणेवाल्या कंपन्यांनी त्या पुढ्यावरती आता ह्या वर्षीपासून सुरुवात केली आहे, तसं तुम्ही सुद्धा स्पष्ट सूचना, एक माहिती पत्रक त्याबरोबर जोडा. हे दोन्ही वाण चांगले आहे. कैरीची साईज चांगली आहे, याच्या तुलनेत बिग्गीची साईज चांगली आहे मेडलच्या तुलनेमध्ये, परंतु हिला कैऱ्याची संख्या जास्त आहे. आता मी प्लॉटवरती जाऊन आलोय, परंतु ह्या दोन्ही वाणांना रस चाटणाऱ्या, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या अवस्थेत हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी योग्य फवारण्या आम्हाला घ्याव्या लागल्या, 2 फवारण्या. तदनंतर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी 2 फवारण्या घेतल्या आणि आता इथून पुढे, आता आजची जी अमावस्या, कालची जी अमावस्या झाली, याच्यानंतर आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी फवारण्या घ्याव्या लागतील. परंतु आता किरण भाऊची जर कपाशी आपण बघितली तर जवळजवळ 80% कैऱ्या पक्क्या झालेल्या आहे. सुरुवातीला फक्त शेंड्याकडे 2, 5, 5, 6 6 पाते हिरवी दिसते, परंतु त्यांना त्या ठिकाणी आता कांदे करायचे आहे. त्यांनी त्याच्यामुळे पुढच्या पिकाकडे जरी हैदी वेचणी करून पुढच्या पिकाचं नियोजन केलं तरी चालेल. तर सर्व कंपन्यांनी, कापूस उत्पादक ज्या कंपन्या असतील त्यांनी सावधगिरीचे उपाय म्हणून त्या बियाण्याबरोबर एक स्पष्ट माहिती पत्रक देणं गरजेचं आहे की ह्या व्हरायट्या कुठल्या रोगाला, कुठल्या किडीला लवकर बळी पडतात का, जेणेकरून आम्हालाही व्यवसाय करताना आणि आपल्यालाही औषधाची खरेदी करताना या गोष्टी भविष्यात सोप्या जातील. तर आता आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे म्हणजे तो कांदा रोपवाटिका तयार करणे. आता बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या रोपवाटिकेची सुरुवात झाली, रोपं टाकायला सुरुवात झाली. मी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करू इच्छितो की आपण जे बियाणं निवडलेलं आहे त्या बियाण्याची काहीतरी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असल्याशिवाय, ते बियाणं कुठल्या कंपनीचं असेल किंवा एखाद्या पाहुण्या रावळ्याकडून, मराठवाड्यातून, विदर्भातून, किंवा मागच्या वर्षी आमच्याकडे कोणतरी ते एका गाडीत येऊन पोत्यानं बियाणं विकलं होतं, तर त्यात बऱ्याच आमच्या शेतकरी बांधवांची फसवणूक झाली. ही अशी फसवणूक होऊ नये म्हणून कंपनी असेल किंवा खाजगी आपण एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा पाहुण्या रावळ्याकडून घेणार ते बियाणं जर आपण विकत घेणार असू तर त्या बियाण्याची पार्श्वभूमी, मागच्या वर्षीचा प्लॉट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. कारण आपला हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यातलं मेन जे पीक आहे नगदी, कांदा पिकाकडे आपण एक नगदी किंवा आर्थिक उलाढाल करणारं पीक म्हणून आपण पाहतो. आणि हे वार्षिक पीक जर काही कारणास्तव जर फेल गेलं तर एक वर्षभराची आपली मेहनत तसेच पुढील आर्थिक गणित आपले फेल जाऊ शकतात. ह्या गोष्टी करत असताना तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल. बियाण्याची निवड केल्यानंतर जे बियाणं आपण खरेदी, आता बरेच जण शेतकऱ्यांचा एक असा गैरसमज आहे, आम्ही पुढ्यातलं बियाणं घेतल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया करण्याची गरज नसते. मी आजच्या ह्या मीटिंग मधून सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की बीज प्रक्रिया जर केल्यानंतर ते बियाणं सुप्त अवस्थेतून जागं होत असतं आणि मग कंपन्या बीज प्रक्रिया करून कशा देतील आपल्या, ते फक्त त्याला कुठल्याही प्रकारचं जाळाजोळमट काही लागू नये म्हणून तेवढं थायरम बिरम लावून ते ठेवतात. त्याला कुठल्याही ते जीवन संवर्धन असेल किंवा मग तुमचं जर्मिनेटर असेल किंवा मग एखादं बुरशीनाशक असेल असं ते काही चोळलेलं नसतं. तर आपण ज्यावेळेस बियाणं घेऊ त्याला योग्य कीटकनाशक, योग्य बुरशीनाशक आणि जर्मिनेटर याची फवारणी करावी, आपलं बीज प्रक्रिया करावी. तदनंतर 1 तासांनी जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी. 10 मिनिटं बियाणं हडकून घ्यावं आणि एक ठराविक मर्यादेपर्यंतच त्याला पाणी वापरावं. कांद्याचं बियाणं हडकतं 15-20 मिनिटांमध्ये आणि नंतर त्याची आपल्याला काय पेरणी करायची असेल किंवा राळून टाकायचं असेल तर आपण ते टाकावं. ज्या ठिकाणी बियाणं आपल्याला टाकायचं आहे त्या ठिकाणी ते जे शेत आहे ते घासासारखं पीक मागील हंगामात किंवा पहिले त्या ठिकाणी नसावं. तसेच त्या ठिकाणी जर तुमची मका केलेली असेल किंवा सोयाबीन केलेलं असेल किंवा मूग केलेला असेल तर त्या ठिकाणी त्या पिकात जे तणनाशकं वापरले जातात ती तणनाशकं त्या ठिकाणी वापरलेली नसावी. आणि असं जर कोणी केलेलं असेल तर त्या पिकाच्या उगवण क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो, पिकाच्या वाढीवर सुद्धा परिणाम होतो. नव्हे तर पीक उतरून जळणी पडतं. मग आपण पर्यायी त्या बियाण्याला दोष देतो किंवा जो तुमचा जवळचा जो कृषी विक्रेता असेल त्याला नावं ठेवतात की तू औषधं नीट देत नाही
ह्या गोष्टी. आणि ज्याला हे जे पाहायचं असेल तर आमच्या या मोबाईल लॅपटॉपमध्ये असे बरेचसे फोटोग्राफ आहे. काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी मुगाचं रान किंवा सोयाबीनचं रानात तणनाशक मारलेलं होतं आणि त्याच्या शेजारी असं काही रान होतं का तिथं तणनाशक किंवा खोंड होतं किंवा बाजरी होती, असं तो फरक आपल्याला वापरलेलं न वापरलेले फोटो यामध्ये आहे, आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तदनंतर मग जो वाफा किंवा जे रान आपण तयार केलेलं आहे याच्यात कुठल्या खत मात्रा आपल्याला वापरायच्या आहे, याच्यात दोन पार्ट येतात. काही रानांमध्ये रोप टाकल्यानंतर ते एक संत गतीनं वाढतं आणि काही जी रानं असतात ती रोप फार जलद गतीनं वाढतं किंवा फक्त त्याचा शेंडा चालतो आणि काडी जाड होत नाही. तर या ठिकाणी जी जाड रान आहे, ज्या ठिकाणी रोप फार जलद गतीनं वाढतं, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी शक्यतो 12-32 किंवा 10-26-26 या खताची प्रतिगुंठ्याला एक सरासरी 2 ते 2.5 किलो ह्याप्रमाणे ते खताची मात्रा घेऊन त्याच्याप्रमाणे त्याच्या जोडीला योग्य बुरशीनाशक, आता बरेच जण साप वापरतात, काही जण ते बेस्ट ॲग्रोचं सोलू वापरतात, असं एखादं बुरशीनाशक त्याच्या जोडीला वापरावं. जोडीला मायक्रोरायझरची एक 4 किलोची बॅग येत असते, ती मायक्रोरायझरची बॅग त्याच्यात वापरावी. आणि निमॅटोडसाठी, सूत्रकृमीसाठी किंवा बऱ्याच ठिकाणी आता ह्या ज्या वर्षी पाऊस कमी असतो त्यावेळेस ती हुमणीचा एक त्रास, ठीक आहे आपल्याकडे रान जाड आहे त्याच्यामुळे आपल्याकडे दिसणार नाही, परंतु आज कासली असेल, उंदीरवाडी असेल, उंदीरवाडी, खोपडी आणि वगदी करंजी ह्या गावांमध्ये हुमणी या आळीचा ज्या लाल कांद्याच्या लागवडी त्या ठिकाणी झालेल्या आहे, फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. 30-40 लागवडी या ठिकाणी पातळ झालेल्या आहे. तर याच्या नियंत्रणासाठी ते कीटकनाशक आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे. आणि नंतर ते बियाणं उतरल्यानंतर आता अजून एक नवीन प्रॅक्टिस मागील 4 वर्षापासून सुरू आहे. रोप टाकल्यानंतर आपण जे पाणी देतो त्याच्यावरती गोल आपण 10 मिलीने फवारणी करू शकतो. रोप टाकल्यानंतर जे गोल त्या ठिकाणी मारतो त्या ठिकाणी शक्यतो टर्गा वापरू नये, कारण त्याचं काही काम नाही, ते उतरलेल्या तणावरच काम करतं. आणि गोल किंवा ऑक्झिक्लोरोपिन हा जो कंटेन आहे त्यातला, हे खऱ्या अर्थानं बीजनाशक म्हणून काम करतं. आजही आपल्याला त्याच्याकडे आपण तणनाशक म्हणून बघितलं जातं. तदनंतर जो पुढचा भाग येतो, काही जण 20, 25, 30 दिवसाचं झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करता. आणि मग तणनाशकामध्ये सुद्धा एक असा अपप्रचार आपल्याकडे आहे की एक भावना आपली, नाही बरोबर मोठं होऊ द्या, 20 दिवसाचा होऊ द्या, 25 दिवसाचा होऊ द्या. शेतकरी बांधवांना मी मागील 20 ते 22 वर्षापासून ह्या व्यवसायात काम करतो. माझं स्वतःचंही 30 एकर क्षेत्र आहे. आणि हे कुठलंही तणनाशक फवारणी करताना पीक फार मोठं होऊ द्यायचं नसतं. ठीक आहे, रोप उतरलं, गवत उतरलेलं आहे, मारायचं, पाणी भरायचं, किंवा मग ओलं असेल तर पाणी भरायचं. परंतु एक प्रॅक्टिस ही सोपी, कुठली, कोरड्यात मारून पाणी भरा आणि त्या ओलीवर लगेच बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करा. याचे रिझल्ट खरोखर चांगले येतात. आपण जर ओल्यात मारल्यानंतर त्या पिकावर काही प्रमाणात आर्द्रता, दैवर किंवा पाणी साचलेलं असतं आणि ज्यावेळेस हे तणनाशक तिथं जातं, तुमचं ऑक्झिक्लोरोफिन म्हणजे टर्गा असेल, गोल असेल, गॅलिगन असेल किंवा इव्हन्स असेल, त्याला जोडीला मग एजीएल, टर्गा, अजून व्हिप सुपर असे बरेच येतात. तर यातला जे घातक जो घटक असतो, जो रुंद पानाचं नियंत्रण करतो, ऑक्झिक्लोरोफिन, हा त्या पिकाच्या पानाच्या पाथीला चिटकतो आणि मग तिथं पांढरा डाग पडतो आणि मग आपण म्हणतो का झटका जास्त बसला. हे न होण्यासाठी कोरड्यात आपण तणनाशक मारू, पाणी भरू आणि त्या ओलीवरती लगेच कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एखाद्या काय तुम्हाला जे PGR पोषक वगैरे वापरायचं ते आपण वापरू शकतो. अशा जर वातावरणानुसार, रोपाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर आपण 3 फवारण्या जर योग्य वेळेत जर केल्या तर निश्चितच चांगल्या पद्धतीचं रोप तयार होऊ शकतं. हेच पुढं मग आपल्याला कांदा लागवडीला एक करायचं आहे. बेसलचा जो डोस असेल, जसं आपण म्हणतो आईला गर्भावस्थेत जर पोषक आहार मिळाला तर निघणारं बाळ निश्चित सुदृढ निघतं, त्याच पद्धतीनं कुठलंही पीक करण्यापूर्वी जर बेसलचा डोस जर व्यवस्थित असेल निश्चितच त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. आणि कांद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 45 दिवसाच्या आत, शक्यतो खुरपणीपर्यंतच त्याला खताच्या मात्रा द्या. तुम्ही जर खताच्या मात्रा 2 महिन्यापर्यंत जर देत राहिले, तुमचं उत्पादन वाढेल, परंतु त्याचा परिणाम तुम्हाला साठवणुकीवर होणार आहे आणि कांदे विकताना सुद्धा तुम्हाला त्या अडचणी दिसणार आहे. म्हणून विद्यापीठ सांगताना शक्यतो 100% NPKचा डोस ते लागवडीलाच सांगतात, नायट्रोजन 2 टप्प्यात द्यायला सांगतात. परंतु आपल्या रानांमध्ये सोयाबीनच्या रानं असल्यामुळे आपण शक्यतो नायट्रोजनचा वापर फार कमी करतो, कारण सोयाबीन हे नायट्रोजन स्थिरीकरण करणारं पीक आहे. या सगळ्या भविष्यात ज्या रब्बी हंगामाला आपली जी सुरुवात आहे, या संदर्भात ज्या अडचणी मला ज्या वाटल्या इथं आल्यानंतर त्या मी आपल्या समोर बोलताना काही चूक झाली असेल तर मला माफ करा. कोणाच्या काही अडचणी असेल तर मला वैयक्तिक आपण विचारू शकता. धन्यवाद दादा.
आपण या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि खरोखर दादांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असताना ते आपण का करायचे हा महत्त्वाचा विषय असतो. आपण करतो सर्व पण का करायचं हे माहीत नसतं कधी. जसं दादांनी सांगितलं किंवा तणनाशक मारताना कधी मारायचं किंवा तण आपण कधी काढलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा प्लॉटवरती व्हिजिट देत असतो त्यावेळेस पिकाच्या वरती आलेलं तण असतं आणि त्याचे ते तण काढणं चालू असतं. पहिला मुद्दा असतो की त्याने जे दिलेलं अन्नद्रव्य आहे त्याच्यात ते भागीदारी करतं. तण म्हणजे झाड असतं, प्लॅन्ट असतं, बरोबर. तण काढण्याचा पहिला जर एकमेव हे असेल फर्स्ट पॉईंट असेल तर तो आहे त्यांनी पिकामध्ये भागीदारी करू नये अन्नद्रव्यासाठी. जमिनीवर खऱ्या अर्थानं पहिला जो अधिकार असतो तो तणाचा असतो बरं का. आणि आपण जे करतो पिक हे त्याच्यावर आक्रमण आहे. हो बरोबर आहे. हे आक्रमण हे चुकीचं आहे निसर्गाचं. हा निसर्ग दृष्टिकोन चुकीचं आहे बरोबर, पण आपल्या दृष्टिकोनाची सोयीस्कर ते आपण करणार ना. हो हो त्याला जमिनीस होऊ देऊ आपण, पण पिकाच्या आधी त्याला काढून घेऊ आपण, बरोबर. कारण तण काढायचं. दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा शेतामध्ये फिरतो, आमचा जो अनुभव आहे, मी डेव्हलपमेंटला काम करतो, तर खरोखर शेतकऱ्यांनी फक्त जे पीक करायचं आहे ना त्याचा कमीत कमी 50% तरी अभ्यास करावा. माझी अशी विनंती सर्वांना. 100% नका करू पण 50%. आपण वर्षानुवर्ष शेतीला कपाशी लावतो. आम्ही जेव्हा शेतात जातो ना एक पांढरा मित्रकिडा असतो करडे एवढा, तुम्ही सर्वांना पाहिला असेल. तर बरेच शेतकरी आतापर्यंत आमचा अनुभव असा तर 50% शेतकरी त्याला पांढरी माशी म्हणतात, बरोबर. असं न करता सर्वांनी योग्य ती कीड ओळखून योग्य असं त्याच्यावरती फवारणी करावी अशी विनंती. जरा दुसरा विषय दादांनी सांगितला या ठिकाणी सीड ट्रीटमेंटचा. सीड ट्रीटमेंट आपण का करतो, सीड कोट जे असतो वरती जे कडक असतो, समजा हरभरा घेतला आपण, हरभऱ्याचा इतर याच्यापेक्षा कडक असतो हरभरा. हा सीड ट्रीटमेंट करण्यात कशासाठी करायचं आपण की तो सीड कोट असतो हा थोडासा लूज होण्यासाठी. बेसिक ते गोष्टी आहे त्याच्यामध्ये. बाकी बुरशीनाशक मारतो आपण, काही जीवाणू संवर्धनाचे ट्रीटमेंट करतो, बरोबर. हे सगळं करणं गरजेचं आहे. यानंतर आमचं जे आता संकल्पना आहे, म्हणजे माझी संकल्पना म्हणू, मनगिरी कृषी आता कोपरगावांची संकल्पना म्हणू, आम्हाला गावामध्ये जर ग्रुपनं शेती असेल ते तुमच्या फायद्याचा ग्रुप. आमचा असं नका करू की जर ग्रुप असेल तुम्ही सगळं जमलात या ठिकाणी, तुम्ही कुठून तरी बिया आणताय, कुठून तरी खत आणताय, कुठून तरी औषध आणताय, हे मान्य तुम्हाला. फक्त आमचा वेळ जो असतो कंपनीचा म्हणा किंवा कोणाचा, हा वेळ थोडा कमी कसा होईल. समजा मी विकास शेट्टींना फोन केला की आम्ही येत आहोत शेतावरती, तर त्यांनी जर जबाबदारी घेतली 10-15 शेतकरी आहेत आमचे, तर त्यांचं प्लॉट तुम्ही पाहून जा, बरोबर. काम सोपं होईल. अशा प्रकारे तुमचा जर मळेगाव या ठिकाणचा ग्रुप होत असेल तसा शेतकऱ्यांचा काही, तर आम्ही त्यांना वेळोवेळी सीडची माहिती असेल, पेस्टिसाईडची असेल, खताची असेल, ज्या ज्या डिपार्टमेंटचे जे जे व्यक्ती तज्ज्ञ असतील सीडमध्ये तुम्ही म्हणला तर प्रत्येक कंपनीचा आम्ही त्या ठिकाणी माणूस मार्गदर्शन करीतील. खताच्या कंपनीचे माणसं येतील, औषधाच्या कंपनीचे माणसं येतील. फक्त त्या ठिकाणी तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, तुम्ही वेळ दिला पाहिजे तो, बरोबर. यानंतर मी अध्यक्षीय समारोपासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उगले साहेब यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. या विक्रम सीडच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर एकच मिनिट, फक्त एक मिनिट घेतो. आज आपण जेव्हा कार्यक्रम घेत आहोत, या कंपनीचे या ठिकाणी जे सगळ्यात समोर असतात ना, बरोबर, ऑफिसर लोक आम्ही सर्व वरती असतो, पण जे सर्व तुमच्याशी ज्यांचा संपर्क असतो, जे आपण मोर्चा तोंडाला म्हणतो आपण, बरोबर, असे या विक्रम कंपनीचे या ठिकाणी गणेशजी पांडव साहेब आहेत, MDO त्यांची पोस्ट आहे. तर त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार करूया आपण. तो विसरला मग असे करता करता. तर गणेशजी पांडव या विक्रम कंपनीचे MDO आहेत, यांचा सत्कार मी दीपक शेठ गावळे पाटील विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. गणेशजी पांडव साहेब आपण पुढे या, आपला छोटेखानी सत्कार स्वीकारा. कोणी दुसरं कोण? संतोष दवंडे. मळेगाव संचालक हे का? ठीक आहे, मग थोडंसं. आपल्या सर्वांचे आवडते असे मुकेशजी चंद्रे साहेब उपसरपंच यांचं उशिराखोन आगमन झालंय. त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार मी सातदेव साहेबांना विनंती करतो त्यांनी त्याचा सत्कार करावा.
यानंतर या ठिकाणी थोडे उशिरा का होईना आपल्यासाठी उपस्थित असलेले मान्य श्री संतोषजी दवंगे पाटील संचालक आहेत ते, यांचाही सत्कार या ठिकाणी विक्रम शिडी कंपनीच्या वतीने होत आहे. तरी त्यांचा सत्कार या ठिकाणी दीपक शेठ हे करतील. या ना सर प्लीज या ना. या गावात आले आम्ही तुमचा केला. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्ष समारोप करावा. आजच्या या विक्रम शिडच्या कार्यक्रमासाठी आणि गौतमजी साधवे साहेब यांनी पारा लागवडीपासून कापूस वेचणीपर्यंत वेळोवेळी अशा खूप विजिट कीड नियंत्रण आसन किंवा बेसल डोस टाकायचा असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या वेळेस आम्हाला गरज भासली असेल त्यावेळेस त्यांनी येऊन आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं. आणि ह्या विक्रम सीडसाठी पुढील वर्षी आता 3-4 प्लॉट आहे मळेगाव थडीमध्ये, पुढच्या वर्षी जास्तीत जास्त वाढवण्याचं काम आम्ही आपल्या या मळेगाव थडीमधून करीत आहोत. आणि त्यांची जी दुसरी व्हरायटी आहे गव्हाची 5001 ही पण व्हरायटी चांगली आहे, त्यांनी ते पण सांगितलेलं आहे. आणि तीही व्हरायटी याही वर्षी आपल्या मळेगाव थडीमध्ये 5001 या व्हरायटीचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि किंवा सांगतील. त्याचं ॲव्हरेज पण चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारचं तेही जसं कपाशीसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं तसं गव्हाच्या सीड प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त प्लॉट झाले तर त्यासाठी सुद्धा आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू. आणि आजच्या आत्ताच आपल्याला मौनगिरी कृषी सेवा दुकानाचे संस्थापक जे आहे दीपक भाऊ यांनी अतिशय नुसतं कापूसच नाही तर आपलं प्रमुख पीक कांदा आहे, ऊस आहे, गहू आहे यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे एवढी गर्दी असून सुद्धा आपल्याला 1-1.5 तास त्यांनी खूप असा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांची आणि आमची रेल्वे स्टेशनपासून पहिलं दुकान झाल्यापासून मळेगावचं तर मी पहिलाच एक सुरुवातीचा एकदम कस्टमर आहे. किती दुकानात गर्दी असेल, काही चिडचिड असेल किंवा काही असेल तर सल्ला देण्याच्या बाबतीत त्यांनी गिरायकापेक्षा सल्ला देण्याचं काम सगळ्यात जास्त या दुकानामध्ये ते करत आहोत. गिरायकासाठी विक्रीसाठी ते हे करत नाही, तर त्यांचा जास्त सल्ल्यावर असतो. आपल्याकडे मी पण बऱ्याच वेळा कांदे दरवर्षी लागवड करतो, पण सल्फर आणि गंधक आपण हे लागवडीला वापरत नव्हतो. 3-4 वर्षापासून पप्पू शेठनी मला सांगितलं हे वापरावंच लागेल सल्फर आणि गंधक. आपण बेसल NPKच वापरायचो. आणि कांदा स्पेशलमध्ये हे 2-3 घटक आणि बुरशीनाशक सुद्धा 5-5 किलोच्या बॅग आहे, त्याही 2-3 वर्षापासून मी वापरत आहेत. आणि ते वापरत असताना त्याचा परिणाम कांदा टिकवणेपर्यंत होत असतो. माझा कांदा डिसेंबर-जानेवारीपर्यंत एकदम चांगल्या प्रकारे राहतो आणि कुठल्याही प्रकारचा तो खराब होत नाही. कांदा साठवणुकीला सुद्धा त्यांनी आपण नुसती फॉलिडस पावडर घेतो, त्यात सुद्धा 2-3 प्रकार आहे. हे अजून आपल्याला माहीत नाही, मला सुद्धा बऱ्याच दिवस माहीत नव्हतं. पण 2-3 वर्षापासून पर्सेंटेजमध्ये कोणते फॉलिडस घेतली पाहिजे हे त्यांनी म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एवढी गर्दी असून सुद्धा ते मार्गदर्शन करीत असतात. आणि ऊसाचं एक साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण ऊस लागण करतो आणि तिला कधी स्प्रे घेत नाही. गेल्या 2 वर्षापासून पप्पू शेठनी मला सांगितलं आणि दीपक भाऊंनी सांगितलं की 3 फवारण्या ऊसाला सुद्धा झाल्याच पाहिजे. मी गेल्या वर्षापासून फवारण्या करतो आणि याही वर्षी 2 फवारण्या माझ्या झालेल्या आहे. आणि कांदा स्पेशल हे ऊसाला कधीच आपण वापरत नव्हतं, पण 2-3 वर्षापासून मी तेही वापरतो. ऊसालाही त्याचे रिझल्ट खूप चांगले. आणि किती गर्दीच्या वेळात गेलं तर पहिला ते पेन उचलणार, मागचं काय काय झालेलं आहे त्याचे पूर्ण हिस्ट्री जाणून घेणार आणि त्यानंतरच आपल्याला पुढचं डोस किंवा कीटकनाशक फवारणीचं हे असेल ते असं पूर्ण असं मार्गदर्शन करीत असतात. आणि त्यांनी असं आपल्या 2-3 तालुक्यांमध्ये त्यांचं खूप असं नाव लौकिक केलेलं आहे. त्यांच्या वडिलांपासून गोदावरी संघात असल्यापासून त्यांचा माझा संबंध होता आणि तेही गेल्यानंतर एकदम असं आतुरतेने मला हे वागणूक देतात.
अतिशय अक्षा चांगल्या प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, गौतम सर आहे यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं हे केलेलं आहे. गव्हाच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन आणि जास्तीत जास्त प्लॉट वाढवण्याचं काम आपण करू. उन्हाळी मकाच्या सुद्धा बाबतीमध्ये आत्ता ते विचारता किती हे करणारे, तर उन्हाळी मका सुद्धा करत असताना चांगल्या प्रकारचं आपल्याला डोस असेल, कीटकनाशक असेल, काय काय वापरायच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि ते मार्गदर्शन करत असतात. त्याप्रमाणे आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपले उपसरपंच मुकेश भाऊ चंद्रे, अमृत संजीवनी सहकारी अमृत संजीवनीचे संचालक रमेशजी उगले साहेब, आपल्या मळेगाव थडी सोसायटीचे माजी चेअरमन संतोषजी दवंगे साहेब, सोसायटीचे संचालक सचिनजी चंद्रे साहेब, राजगुरू साहेब, सर्व शेतकरी, सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. येस, हो. आताच कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना, मार्गदर्शन करत असताना आपल्याला बोलले की मौनगिरी कृषी केंद्र यांचे मार्ग दीपक शेटे केवळ विक्रीचं ठिकाण नसून ते एक मार्गदर्शक असं ठिकाण आहे. बरोबर. कारण जेव्हा मागचा इतिहास पाहिला जातो आपला, तुम्ही आलात मागच्या वेळेस काय तुम्ही स्प्रे मारला होता, काय खत टाकलं होतं, हे पाहून दुसरा डोस कधी पण दिलेला चांगला असतो. मागच्या वेळेस तुम्ही कुठलं मारलं, तर कोणतं बाकी आहे, काय केलं पाहिजे हे. आणि जेव्हा त्यांचा फील्ड स्टाफ हा मार्केटला असतो, फील्डवर असतो, आमचे डेव्हलपमेंटचे माणसं असतील, आम्ही सर्व असतील, तेव्हा त्यांचं सक्त सांगणं असतं. बळीराजा हा सुखी झाला पाहिजे, महत्वाचं. बरोबर. दुकान हा विषय बाजूला, शेतकऱ्यांना काय पाहिजे शेतावरती, त्या शेतावर कोणती कीड आहे, काय आहे, कुणाला नाही लक्षात तर तिथून ते फोन करतात दुकानी, असं असं आहे, आता काय केलं पाहिजे. बरोबर. जसं मग सांगितल्याप्रमाणे शेती करत असताना आज जर आपण पाहिलं तर मार्केट आपल्या हातामध्ये नाही, कोणतंच मार्केट. बरोबर. आपल्या हातामध्ये गुणवत्ता आणि उत्पादन कसं वाढवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि हे करत असताना जर तुम्ही वेळेवर केलं तर निश्चितच कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये दर्जेदार आणि जास्त उत्पादन येण्यास काही हरकत नाही. आज जर तुम्ही पाहिलं तर आम्ही या ठिकाणी कॉटनवर यावर्षी जवळपास 25 ते 30 आम्ही व्हिडिओ तयार केले. आम्ही जे प्लॉट आमच्या पहिल्या डे 1 पासून आमच्या मॅनेजमेंट खाली आहेत. तुम्ही आजही तुमच्या मोबाईलमध्ये मौनगिरी कृषी दीपक नावाने जर यूट्यूबला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसतील. तसेच दुसऱ्याचे बघण्यापेक्षा तुम्ही मला पुढच्या वर्षी तुमच्या गावामध्ये तुम्ही जर आम्हाला 5 शेतकरी दिले, बियाणं लावण्यापासून ते शेवटची त्याची कपाशी काढण्यापर्यंत आम्ही त्या प्लॉटवरती 8 दिवसाला भेटी देऊ आम्ही. आणि खर्च पण तुम्ही लिहून ठेवायचा, उत्पन्न पण लिहून ठेवायचं. आम्ही असे प्लॉट पाहिले की सख्खे 2 भाऊ असतात, एकाचा प्लॉट आमच्या सोबत आहे, एक त्यांच्या मनाने करतात त्यांचे दुसरे भाऊ. फार 1 फुटाचं अंतर असतं दोन्ही शेतामध्ये. बरोबर. कारण बांध आता वरचीवर कमी होत चालले ना, शेतीच कमी होतं, बांध राहणार कुठं. आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये 10-20 जनावर चरतील असेच बांध असायचे. ते आता 2 फुटावर येऊन थांबलेत. ते मग ते कसे झाले माहित नाही मला, कोणी कुठून काय केलं, तो काय माझा विषय नाही तो, पण झाली तशी परिस्थिती आपल्याला. आपण चाललो शेतामध्ये तर बांधावून चालता येत नाही आपला, येतं चालता एक पाय खाली घसरतो, असा असतो. ही आपली अवस्था आहे शेतकऱ्यांची. बरोबर. तर तसं न करता प्रत्येकाने या ठिकाणी शेती करत असताना थोडंसं कीड आणि रोग याचं ओळख करावी आणि त्या प्रकारे शेती करावी. दादाने मला सांगितलं, आता बरेच लोक आम्हाला म्हणतात लाल्या आला. लाल्या हा आमच्या ॲग्रिकल्चरच्या हिस्ट्रीमध्ये कुठंच नाही आहे. कपाशीवर लाल्या रोग असं कुठं मेन्शन नाही कशातच. बरोबर. असं न करता थोडंसं व्यवस्थित शेती करावी अशी तुम्हाला सर्वांना विनंती. आणि यानंतर दीपक शेठ आपल्याला मका आणि कांदा या पिकावर मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ नातेवाईक श्री ज्ञानदेव पाटील भुसे, दादा भाऊ खोंड बरोबर आलेले. मी सर्व मौनगिरी कृषी उद्योग समूह आणि मळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे स्वागत करतो. आपण कांदा विषयावर चर्चा केली, आपण कापूस या विषयावरती पण चर्चा केली, परंतु आता एक मक्याच्या लागवडी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे किंवा काहींच्या 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या आहे. आणि मग शेतकरी आमच्याकडे येतात, नाही बाबा मक्याला आळी फार पडली, ह्या व्हरायटीला आळीचा अटॅक फार आहे, हिला जास्त आहे. परंतु तसं नाही. ते सप्टेंबर महिन्यामध्ये फार ऊन होतं, ऑक्टोबरमध्ये बी जर आपण पितरपाट्याचं किंवा ऑक्टोबर हीट होतं, ही ऊन, आणि मग हे जे उष्ण वातावरण आणि अति ऊन हे आळीला पोषक असतं आळीच्या वाढीसाठी. आणि ज्या आता ज्या 10-10, 15-15, 20-20 दिवसाच्या ज्या मका आहे त्याला आता या ठिकाणी पानाला खिडक्या पडलेल्या किंवा पानं खाल्लेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर 2003 साली BSc ॲग्री झालेला एक शेतकरी आपल्या परिसरातला आहे. त्यांनी काल मक्यावरती भुरी नावाचा रोग आला,
म्हणून माझ्याकडून बुरशीनाशक आणून मारलेलं आहे. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो, तो भुरी नाही, ते जे पांढरं पानं पडलेले आहे ते पानं त्या आळीनं खरडले, खाल्ले म्हणून त्या खिडक्या पडल्या आणि तो भुसा त्याचा काही प्रमाणात वरती आलेला आहे, म्हणून ते तुम्हाला तशी लक्षणं दिसत आहे. तर आपल्याला पहिल्या दिवसापासून अळीच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यात म्हणजे रब्बी हंगामात ज्या मका आपण करतो आहे, दरवर्षापेक्षा ह्या वर्षी मागील 4 वर्षापेक्षा ह्या वर्षीचं क्लायमेट कंडिशन पूर्णतः वेगळं आहे. तर तुम्हाला ज्या मका तुम्ही केलेल्या असतील 1.5 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्या किंवा 15 दिवसापूर्वी किंवा आता ज्या लागवडी सुरू आहे, याच्यासाठी तुम्हाला अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या लागतील. 2-2, 3-3 फवारण्या ह्या घ्याव्या लागतील. तसेच 2 कन्सेप्ट येतात. मुरघास हा वेगळा आहे आणि उत्पादन हे वेगळं आहे. मुरघास जर निश्चित असेल आणि जर आपल्याला ती मका विक्री करायची असेल, त्याचे डोस वेगळे, आणि उत्पादन जर काढायचं असेल तर त्याच्या रासायनिक खताच्या मात्रा ह्या वेगळ्या आहेत. तर ह्या हिशोबाने थोडासा सल्ला मसलत करून आपण जर ते खताचं नियोजन त्या पद्धतीने केलं. कालचंच आमचं ब्राह्मणगावचे एक शेतकरी होते आमचेवाले, 2000 रुपये गुंठ्याने त्यांनी मका दिली. परंतु ती मका घेतानाच त्यांनी सांगितलं होतं की आपला प्लॉट रस्त्याच्या कडेला आहे, आपल्याला गुंठाही यातला ठेवायचं नाही, ती सगळी मुरघासला द्यायची. तर ते खताचं व्यवस्थापन, मग तिथं आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस लेवल वाढवावी लागते पोटॅशपेक्षा, का जेणेकरून त्या पिकाची शाखीय वाढ करायची असते. ती मका 13 फुटापर्यंत झाली होती. 2000 रुपये गुंठ्याने ती मका गेली. 26 टनापर्यंत ज्यांनी घेतलं, ते शाह पंचाळ्याचा कुठला तरी ग्राहक होता, यांनी परत त्या माणसाला 20,000 रुपये ॲडव्हान्स पुटी देऊन ठेवलं की तुम्ही आता जे सोयाबीनचं रान खाली झालेलं आहे तिथं पुन्हा एकदा 4 एकर मक्याची लागवड करा. ह्या काही गोष्टी आहे. आणि मग फवारणी. तदनंतर एक नवीन प्रॅक्टिस जी कालांतराने मागं पडली होती, सिल्लोड भागामध्ये आजही मक्याचं पाकिट घेत असताना त्या पाकिटाबरोबर कार्बोफ्युरॉन असेल किंवा फर्टेरा असेल किंवा यार्कर नावाचं एक दाणेदार येतं ग्रॅन्युअल्स, ते शेतकरी त्याच वेळेस विकत घेऊन जातात. आणि मग मका सरासरी अशी झाल्यानंतर ते लेबरकडून किंवा पोरांना रविवारी सुट्ट्या असल्या की मक्याच्या कानात ते टाकून घेतात. त्याचे जे रिझल्ट आहे, हे ज्ञानदेव माऊलींनी आता खरीप हंगामात जी मका केलेली आहे, कुठल्याही प्रकारची फवारणी न करता तेवढ्याच एका ऍप्लिकेशनवरती ती मका बहुतेक आता काढणीला आली असेल. मका झाली 11-12 फूट, शेवटपर्यंत तिला आळी आली नाही. आता याच्या मागे कारण असं आहे शास्त्रीय, यार्कर म्हणून जे दाणेदार आहे हे एका कीटकनाशकाचं आवरण त्या खड्याला दिलेलं असतं, बेंटोनेट म्हणतात त्याला, ते चोळलेलं असतं किंवा त्याच्यात ते खडे काही काळ बुडवलेले असतात. प्लस त्याला त्यांनी फुलविक आणि अमिनोचं कोटिंग दिलेलं असतं. ज्यावेळेस ते 2-2, 3-3 दाणे त्या मक्याच्या कानात जाऊन पडतात. आता मक्याचा सगळ्यात कवळा भाग कोणता असतो तर कोंब किंवा त्याचा कान. आणि आळी कुठल्या भागाने खाते? तोंडाने. आळीचा सगळ्यात नाजूक भाग कोणता? तोंड. ज्यावेळेस आळी तिथं खायला जाते, त्या विषारी खड्याचा दाण्याचा त्याला ज्यावेळेस तिच्या तोंडाला स्पर्श होतो त्यावेळेस ती मरते किंवा पुन्हा तिथं जात नाही. आणि तो खडा एका की विरघळत नाही. मका 50, 60, 70 दिवसाची होईपर्यंत तो खडा तसाच त्याच्या कोमामध्ये असतो. आणि जर थोडा थुई पाऊस जर लागून राहिला तर तो खडा विरघळत जाऊन त्यातलं जे तुमचं अमिनो ऍसिड असेल, फुलविक असेल, सीविड असेल किंवा झिंकचं कोटिंग असतं ते विरघळून त्या पिकाला लागू होतं. आणि मग आपण म्हणतो इथं वापरलेलं होतं, इथं वापरलेलं नव्हतं. फार मोठा फरक तो या ठिकाणी दिसतोय. तर याचे ते 3 कारणं आहे, याच्यामुळे तो फरक दिसतो. तदनंतर जर आपल्याला खरीप हंगामात मका आहे आणि जर कांद्याचं रोप टाकायचं असेल, लागवड करायची असेल, 100 दिवसाचा कालावधी कंपन्या 180 दिवस सांगतात, टिंजरवाले असतील किंवा शाखेतवाले आदामवाले, तो तेवढा कालावधी आपल्याला गेल्यानंतरच त्या ठिकाणी रोप टाकणे किंवा कांदा लागवड करणे, ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांभाळायच्या. आता एक महत्वाचा मुद्दा, कांदा बियाण्याच्या बाबतीत आपण जी चर्चा केली, मागील 2 वर्षापासून मी शेतकऱ्यांचा पण अभ्यास करतो आणि कंपनी, उत्पादक कंपन्या, ह्या दोन्हीला जोडण्याचं जे माध्यम असतं हा एक कृषी विक्रेता असतो. मागील 5 वर्षामध्ये म्हणजे 4 वर्ष तर पाऊस चांगला राहिला, यात इतक्या कंपन्या वरपळल्या कांदा बियाण्याच्या. ठीक आहे, धंदा झाला, खोट्या नाट्या कंप्लेंट त्यांच्यावरती, बियाणं उतरलं नाही, उतरून जळणी पडलं. ते सोयाबीनच्या बाबतीत पाहावयास मिळत. त्यांनी पुढे ज्या ठिकाणी फोडला जातो ना त्या ठिकाणी आता यावर्षी स्पष्ट लिहून दिलेलं आहे. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, कांदा बियाण्याच्या बाबतीत ज्या ब्रँडेड कंपन्या आहे, आमच्या दुकानात जर तुम्ही आले ना आता 2 टेबल सेपरेट मांडलेले, का जिथं हे याच्यात फसतच नाही कोणी, याच्यात थोडीफार गाजगुज होऊ शकते, अशी 2 टेबल सेपरेट दिलेले आम्ही. ह्या ज्या आहे, पुन्हा फुरसुंगी असेल, पुसारेड असेल, भीमाशक्ती असेल, ह्या ज्या व्हरायट्या आहे, आता मी 20 वर्ष, तुम्ही मला सगळे ओळखतात, पहिलं 20 वर्षात ह्या व्हरायट्यांना क्लेमच झालेलं नाही, कधी फसलेलंच नाही कोणी याच्यामध्ये. मग कांद्याची साईज छोटी राहणे,
डोंगळे फेकणे, दुबळकी, ते मराठवाड्यात धकून जातं. ऍक्च्युअली त्या लोकांना ते मान्य आहे. पण आपले काय करतात, इथून ते जालन्याला जायला बिया आणतात, त्यांनी रिजेक्ट केलेलं बियाणं आणतात, इथं लावतात आणि मग म्हणतात फसलो. आपण आपल्या कर्माने फसलेलो आहे तिथं. दुसरी गोष्ट, बियाणं खरेदी कर, नाही मग हा 1500 1000च भेटतो, मग हा घेऊन टाका. तुमच्या तिथे कोणतरी मागच्या वर्षी आणून विकलं होतं बाहेरून मळेगाव मध्ये, त्या पण फार तक्रारी झाल्या 2 वर्षापूर्वी. तर ह्या मग तो जे लेबल त्या ठिकाणी बियाणं फोडताना त्यांनी लिहिलेलं आहे आणि नम्र सूचना आणि निवेदन त्यांनी म्हटलेलं आहे बरं का, ते नियम 8 नाही, सूचना आणि निवेदन. मग काय लिहिलंय त्यांनी, प्रिय शेतकरी बांधवांनो, आम्ही आपल्याला ज्या बियाण्याचा पुरवठा करत आहोत याच्या शासकीय पातळीवर तसेच आम्ही आमच्या लेवलला स्थानिक परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतलेल्या आहे. त्याची उगवण शक्तीचे रिपोर्ट विद्यापीठाचे असतील किंवा गव्हर्नमेंटचे असतील ते आम्ही विक्रेत्याला बियाण्याबरोबरच जोडून दिलेले आहे. तुम्ही बियाणं घेतल्यानंतर 100 बियाणं त्यातल्या काढा आणि आपल्या पातळीवर त्याची उगवण क्षमता चेक करा आणि नंतरच सदरचं बियाणं आपण आपल्या शेतात टाका, असं त्यांनी त्याच्यावर दिलेलं आहे. परत पुढे एक ओळ लिहिली, हे सर्व कुटाने करण्यासाठी ज्या शेतकरी बांधवांना वेळ नाही त्यांनी कृपया आमचं बीज घेऊ नये, असं स्पष्ट लिहून दिलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. खरोखर सांगतो, नामवंत ज्या कंपन्या आहे, पंचगंगा असेल, प्रशांत असेल, येलोरा असेल, जिंदालमध्ये 3 कंपन्या बरं का, जिंदाल नाव, तिथं बरेच जण फसतात. जिंदालची जी ॲडव्हान्स फुरसुंगी असेल, सॉलिड असेल किंवा गोदा प्रवारा असेल, अजून काही 4-5 कंपन्या आहे. खरोखर सांगतो, यात आजपर्यंत तरी फसगत झालेली नाही. पण अशा काही कंपन्या आहे त्या अचानक कधीतरी येतात, परत पुढच्या वेळेस दिसत नाही. याच फसगती झालेल्या आहे. ते बियाणं आम्ही अद्यापपर्यंत विकलेलं नाही, विकतात काही दुकानदार, आम्ही विकलेलं नाहीये. तेव्हा 100, 5-50 रुपयासाठी नाग बुवा जायला सलगाव, जाय विंचूर किंवा जाय जालना, त्यात काही अर्थ नाही. ती 50 रुपयाची किंमत आपल्याला नंतर फार मोठ्या प्रमाणात भोगावी लागते. या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला आपला प्रपंच चालवायचा आहे आणि तुमचे आणि आमचे संबंध सुद्धा या ठिकाणी टिकवावे. बऱ्याच वेळेस या किरकोळ गोष्टीहून ते संबंध खराब होतात. आपण सगळ्यांनी ते जर सांभाळलं तर आपले संबंध अधिक द्विगुणित होतील आणि निश्चितच तुमची जर प्रगती झाली, निश्चितच त्यामागं आमची पण होणार आहे. तर येणाऱ्या रब्बी हंगामाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी ज्याला मिसगाईड किंवा मिसअंडरस्टँडिंग म्हणतो आपण, हा विषय घेतलेला आहे. खरोखर हे करत असताना आपण शेतकरी बंधूंना त्याची माहिती घेतलेली आवश्यक आहे की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मला जाणीव आहे की आपण या ठिकाणी घड्याळ पाहतात की भरपूर वेळ घेतलेला आहे आपण आपला सर्वांचा आणि अनमोल असा वेळ आहे. तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठीच असतो. शेतकरी आपण या ठिकाणी सर्व वेळाचा वेळ दिला. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी आमचे मित्र गोडसे साहेब सेल्स ऑफिसर यांना विनंती करतो, त्यांनी शेतकऱ्यांचे आभार प्रदर्शन मानावे. जमलेली माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि सर्वांनी शांत चित्ताने सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकून घेतलं. याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला अध्यक्षाच्या वतीनं असं जाहीर करतो. धन्यवाद गोड साहेब. या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी एक छोटासा प्लॉट व्हिजिटचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम सर्वांनी प्लॉटवर जायचं. तिथून आल्यानंतर अल्पपहार आहे आणि कार्यक्रमाचं विसर्जन. धन्यवाद.